ठाणे स्टेशन परिसरातील बेशिस्त रिक्षा चालकांना शिस्त लावण्यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस रस्त्यावर उतरल्याने प्रवाशांना सुखद अनुभव येत असून बेशिस्त रिक्षा चालकांना मात्र चाप बसला आहे। प्रवासी सांगेल तिथे भाडं घेऊन जाणे रिक्षा चालकांना बंधनकारक असेल। भाडं नाकारल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी दिला आहे। आमदार निरंजन डावखरे यांनी बेशिस्त रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती। त्यानुसार प्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक विभाग, पोलीस अधिकारी आणि रिक्षा चालक युनियनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रवाशांच्या हिताची नियमावली तयार करण्यात आली आहे। त्यांचे पालन रिक्षा चालकांनी करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत। या निर्णयामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे। ठाणे रेल्वे स्थानकातून रोज सुमारे 6 लाखांहून अधिक प्रवासी रेल्वेने प्रवास करतात। या ठिकाणी येण्या-जाण्यासाठी प्रवासी मोठ्या प्रमाणामध्ये रिक्षाचा वापर करत असतात। याचा गैरफायदा घेत बहुतांश रिक्षा चालक अडकलेल्या प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेत मनमानी भाडे आकारतात, जवळचे भाडे नाकारतात, मीटरप्रमाणे भाडे न घेता जास्त भाडे वसूल करतात, नियमापेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करतात। वाहतूक विभागाने ठरवून दिलेल्या रांगेत न उभे राहता रांगेच्या बाहेर रिक्षा उभी करून स्थानकामधून आवाज देऊन प्रवासी घेऊन जातात। या सर्व प्रकारास आता चाप लावण्यात आला आहे। त्यांनी अशी शिस्त लागली पाहिजे, पॅसेंजरला व्यवस्थित रिक्षा भेटली पाहिजे आणि रिक्षावाल्याला शिस्त लागली पाहिजे। तर आज RTC आणि ट्रॅफिकवाल्याची दोन्ही माणसं कोणती आहे आणि शिस्त रिक्षाला लागते आहे। तर एवढं ते येताना काय होतं, एक प्रमाणित रिक्षाला असतात ते यायला आतरी घाबरतात। त्यांनी वरून का रिक्षा लोकांना रिक्षा नाही घेतली मला एवढं लागतं आणि आज एवढं असं झालेलं आहे तर पाणी त्याला पाहिजे पाणी दिलेलं आहे, त्यामुळे रिक्षा कमी आहे। तर त्याच्यामुळे आज शिस्त ट्रॅफिकवाले आणि युनियनची माणसं उभी आहेत सकाळपर्यंत हेल्प करतात। तर आम्ही युनियनची रिक्षा इथे एकही लावून दिली नाही। जोपर्यंत आम्हाला DCP साहेब आणि MLD पाटील सांगत नाही तोपर्यंत आम्ही आमची नगर राईनवर लाईन आणि बाकीची लाईन 2 लाईन आहे तो बंद करतो, तोपर्यंत आम्ही रिक्षा लावून देतो। पण आम्ही हेल्प लाईनला करतो। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाण्यातल्या पट्ट्या म्हणून आपल्या भाषणातून ज्यांचा वारंवार उल्लेख केला त्या आमदार जितेंद्र आव्हाड यांना ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का दिला आहे। आव्हाड यांचे खंदे समर्थक मानल्या जाणाऱ्या तब्बल 8 माजी नगरसेवकांनी अजितदादा पवार यांचं नेतृत्व मान्य करीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे। कळव्यातील माजी विरोधी पक्षनेते प्रकाश बर्डे, माजी नगरसेविका रीटा यादव, माजी परिवहन समिती सदस्य तक्की चेऊलकर, समाजसेवक राजनाथ यादव आणि मुंब्र्यातील माजी नगरसेविका रुपाली कोटे, नगरसेविका अश्विन राऊत, समाजसेवक इब्राहिम राऊत, नगरसेवक शेख जफर नोमानी, नगरसेविका हाफिजा नाईक, समाजसेविका नेहा नाईक, समाजसेवक काफिल शेख, नगरसेविका अन्सारी साजिया परवीन सरफराज, समाजसेवक राजू अन्सारी, सरफराज अन्सारी, अजीज शेख, अजीज समाजसेवक हसीना अब्दुल, समाजसेवक शेख मुमताज शाह, महफूज शेख, सय्यद शमवील यांनी आपल्या हातात पुन्हा घड्याळ बांधले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील देवगिरी निवासस्थानी प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी प्रदेश प्रवक्ते तथा ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे, सरचिटणीस तथा अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला उपस्थित होते। तसेच यावेळी विविध पदाची नियुक्ती देखील येथे करण्यात आली। अशा प्रकारे नुकताच अजित पवार यांच्या पुढाकाराने कळवा मुंब्रा मतदारसंघासाठी सुमारे 50 कोटींचा निधी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आला होता। या निधीवरून जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेमध्ये संताप व्यक्त केला होता।
त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या कार्यालयाचं उद्घाटन अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुंब्रा कळव्यातील नगरसेवकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. मी व माझे सहकारी प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक विभागाचे निरीक्षक नजीबजी मुल्ला आमच्या दोघांच्या पुढाकाराने आज कळव्यामधील आमचे ज्येष्ठ नगरसेवक प्रकाशजी बर्डे जे माजी विरोधी पक्षनेता होते, त्याचप्रमाणे माजी नगरसेविका रीटा यादवजी त्यांच्याबरोबर माजी परिवहन सदस्य टकी चोलकर, समाजसेवक राजनाथ यादव आणि मुंब्र्यातनं नगरसेवक सर्वात पहिले जफर नोमानी, त्याच्यानंतर हफीजा नाईक मॅडम, साजिया अन्सारी, आमच्या रुपालीताई गोटे, आमच्या ज्येष्ठ नगरसेविकाच्या 2007 पासून निवडून येत आहेत अशा आमच्या अश्विन राऊत मॅडम, त्याचप्रमाणे जफर नुमानीचं मी नाव घेतलं, हे सगळे नगरसेवक, अजीज बाटा आमच्या त्यांच्या सौभाग्यवती नगरसेविका आहेत, हे सगळे लोक, त्याचप्रमाणे समाजसेवक इब्राहिम राऊत असेल, त्याच्यानंतर मुमताज शहा असतील आमचे, त्याचप्रमाणे महफूज मामा असेल आणि सय्यद शामिल असेल, असे म्हणजे विद्यार्थ्यांच्या अनेक लोकांनी प्रवेश केला, नगरसेवा केला आणि संघटनेमध्ये विधानसभा अध्यक्षपद असेल, ब्लॉक अध्यक्षपद असेल, प्रवक्ता पद असेल अशा आणि मेन याच्यामध्ये म्हणजे ज्यांच्या घरामध्ये गेले 30 वर्ष 6 टर्म नगरसेवक पद आहे असे समाजसेवक राजू अन्सारी, त्यांचा भाऊ, सर्वच आमची टीम आज माननीय अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हे सगळ्या लोकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केले. स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे आणि ठाणे बदलतंय अशा मोठ्या गप्पा मारणाऱ्या आणि स्वच्छतेचे अनेक पुरस्कार घेणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाचा कारभार अक्षरशः चव्हाट्यावर आला आहे. सकाळी उघड्यावर कचऱ्याची वाहतूक करणारा डंपर रामचंद्र नगर येथे बंद पडला. या डंपरमुळे तब्बल तासभर वाहतूक कोंडी झाली. अखेर बंद पडलेल्या कचऱ्याच्या डंपरला जेसीबीने धक्का मारत नितीन कंपनी सिग्नल पर्यंत आणण्यात आला. दरम्यान ज्या वाहनांमधून वाहतूक केली जाते त्यातील बरीच वाहनंही नादुरुस्त असल्याच्या तक्रारी कामगारांनी काही दिवसांपूर्वी केल्या असताना आता तरी ठेकेदारांवरती प्रशासनाचा अंकुश राहणार का असा सवाल ठाणेकरांनी केला आहे. मुंबई नाशिक महामार्गाच्या सुरू असलेल्या कामाचा आढावा सार्वजनिक मंत्री दादाजी भुसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहामध्ये घेतला आहे. संबंधित सर्व अधिकाऱ्यांना लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे निर्देश देखील दिले आहेत. पावसाळा जोरदार सुरू झाला आहे. अशातच अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी कामं लवकरात लवकर पूर्ण करावीत असे आदेश त्यांनी या बैठकीदरम्यान संबंधितांना दिले आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानुसार नाशिकपासून तर ठाणेपर्यंत जो रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि त्याच्यामुळे होणारी ट्रॅफिक जाम या संदर्भामध्ये आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक संपन्न झाली. या बैठकीला MSRDCचे सर्व अधिकारी, त्याच्यासोबतच नॅशनल हायवेचे सर्व अधिकारी, PWD बांधकाम विभागाचे अधिकारी, पोलीस प्रशासन, RTO, ट्रॅफिक आणि इतरही सर्व संबंधित अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमध्ये प्रामुख्याने जर आपण विचार केला तर MSRDCचा जो भाग आहे वडपेपासून तर ठाणेपर्यंत 23 किलोमीटर आणि नाशिकपासून तर वडपेपर्यंत नॅशनल हायवे 97 किलोमीटर, या दोन्ही रस्त्यांच्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा त्या ठिकाणी संपन्न झाली. रस्त्यावर पडलेले जे काही खड्डे आहेत ते तातडीने बुजवणे, परत खड्डे निर्माण होणार नाहीत याची काळजी त्या ठिकाणी घेणे, जी काही पुलांची कामं चालू आहेत ती पुलांची कामं
लवकरात लवकर कशी मार्गी लावता येतील त्या दृष्टिकोनातनं कामकाज करणं आणि त्यातल्या त्यात प्रामुख्याने आसनगाव जवळचं जे काही रेल्वे पुलाचं काम प्रगतीपथावर आहे ते काम पूर्ण होण्याच्यासाठी आणखी साधारणतः 3 महिन्याचा कालावधी लागणार आहे, परंतु तोपर्यंत अस्तित्वातला जो काही पूल आहे तो पूल लवकरात लवकर दुरुस्ती करून त्याच्यासाठी पोलीस प्रशासनाचं ट्रॅफिक कंट्रोलच्या संदर्भातलं नियोजन करून त्या ठिकाणी तो दुरुस्त करण्याचा निर्णय झाला. जिंदाल कंपनी जवळचा जो काही रस्त्याचं फ्लायओव्हरचं काम चालू आहे त्या संदर्भातली चर्चा झाली. परिवार गार्डन जवळच्या पुलाच्या संदर्भातली चर्चा झाली आणि इगतपुरी जवळ पण जो काही समृद्धी महामार्गाकडे जाणारा जो काही रस्ता आहे, तर नॅशनल हायवेचे जे काही हे 4-5 पॉईंट्स आहेत या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होऊन त्या ठिकाणी ताबडतोबीने अंमलबजावणी करण्याचे निर्णय झालेले आहेत. त्याच्यासोबतच MSRDCचा जो काही वडपेपासून तर ठाण्यापर्यंतचा पोर्शन आहे त्या संपूर्ण भागामध्ये जिथे जिथे पुलांची कामं चालू आहेत अंडरपासच्या संदर्भामध्ये ती कामं लवकरात लवकर पूर्ण करून त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होणार नाही याची काळजी घेण्याचा सूचना त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. केंद्र सरकारने अर्थसंकल्प केला सादर, महाराष्ट्राच्या हातात दिले गाजर अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार ठाण्यात गाजर आंदोलन केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकताच अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्र प्रदेशावरती खैरात केली असली तरी महाराष्ट्राला फारसं काही दिलेलं नाही. त्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शहराध्यक्ष सुहास देसाई आणि कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात जोरदार निदर्शने केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणा देखील देण्यात आल्या. या प्रसंगी सर्व कार्यकर्त्यांनी हातात गाजर घेतले होते. अर्थसंकल्पात एकच दोष महाराष्ट्र रोष असा संदेश असलेले बॅनर्स आणि फलक झळकवत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. या आंदोलनामध्ये महिला अध्यक्ष सुजाताताई घाग, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. केंद्र सरकारने केला अर्थसंकल्प सादर. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचा जाहीर विजय. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचा जाहीर विजय. अर्थसंकल्पाला आम्ही गाजर दाखवले हे मोदी सरकारने दाखवले. मोदी सरकारने बिहार, उत्तर प्रदेश सगळ्यांना तूप दिलं. आम्हाला काय दिलं? महाराष्ट्राला शून्य. मी तर म्हणेन शून्य म्हणजे शून्य. आज जे काय उत्पन्न आहे काय असेल सगळ्या स्टेटपैकी सगळ्यात जास्त महाराष्ट्र स्टेट असं आहे की तिथं जातं, मुंबईमध्ये जातं. मग महाराष्ट्राला आणि मुंबईला तुम्ही काय केलं? सगळ्यात जास्त टॅक्स मुंबईची लोक भरतात. मग तुम्ही काय दिलं महाराष्ट्राला? आम्हाला महाराष्ट्रात जे काय उद्योगधंदे किंवा काय पंचायत तुम्ही आणले सगळे तुम्ही गुजरातला पळवले. महाराष्ट्राला काय दिलं? असाच माझ्या महाराष्ट्रावर जर अन्याय होत असेल तर एक दिवस हे सरकार आम्ही सत्तेवरनं खाली उतरू. येणाऱ्या विधानसभेला त्यांना आम्ही दाखवू आमची ताकद काय आहे ती, पवार साहेबांची ताकद काय आहे ती, या ठाणे शहरामध्ये आमच्या नेते जितेंद्र आव्हाडची ताकद काय ही दाखवायची वेळ आली आहे. त्याच्यासाठी मी आणि माझे सगळे कार्यकर्ते भर पावसात आम्ही उतरलो आणि आंदोलन घेतलं. कालचा जो अर्थसंकल्प आलेला आहे तो एका देशाचा नसून फक्त काही राज्यांसाठी तो अर्थसंकल्प केंद्र सरकारने जाहीर केलेला आहे. महाराष्ट्र हे राज्य सगळ्यात जास्त टॅक्स केंद्र सरकारला कॉन्ट्रीब्यूट करतं, पण आपल्या राज्यासाठी जे अर्थसंकल्प निघालेला आहे ते बघून एकच मला म्हणावंसं वाटतंय की महाराष्ट्र हे राज्य नक्कीच कुठल्याही नेत्यासाठी लाडकं राज्य नाही आहे. ह्या बजेटमध्ये युवकांसाठी असो महिलांसाठी असो अशा कुठल्याही विशेष तरतुदी नाही आहेत. महाराष्ट्र गेले कित्येक वर्ष अन्याय सहन करतंय. इकडचे रोजगार उचलून दुसऱ्या राज्यात नेले जात आहेत आणि आता जे कालचा अर्थसंकल्प आलेला आहे त्यांनी हे प्रूव्ह झालेलं आहे की आपलं जे केंद्रात बसलेलं सरकार आहे ते नक्कीच महाराष्ट्रावर नाराज आहे
आणि पदोपदी ते वेगवेगळ्या गोष्टीतनं हे दाखवून देत आहे. कालच्या अर्थसंकल्पाचा आम्ही सगळे जाहीर निषेध करतो. ही नेहमीचीच तरह आहे. गेले 10 वर्ष झाली. आता हे थर्ड म्हणजे टप्पा आहे ते शासनाचा, केंद्र शासनाचा. मागे 10 वर्षात काही दिलं नाही महाराष्ट्राला. ते आज तिसऱ्या टप्प्यात पण अजून काही मंजूर केलेलं नाही. परंतु हे महाराष्ट्र सरकार जे त्यांच्या वेटी बांधलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रावर वेळोवेळी अन्याय होतोय. आज लाडका भाऊ लाडकी बहीण कार्यक्रम जाहीर केला जातो पण महाराष्ट्राची तिजोरीत खडखडाट आहे. या लाडका महाराष्ट्र निधी असा जर वाटत राहिला तेव्हा महाराष्ट्राचं तिजोरी रिकामे होऊन महाराष्ट्राची विकास कामं ठप्प होतील. तुम्ही लाडकी बहिणीला लाडके पैसे वाटप करण्याचा एक कायमस्वरूपी नोकरीचं द्या. प्रत्येक घराघरातून नोकरी द्या. कायमस्वरूपी उपाययोजना करा. अलग लक्षात. आणि आता लाडका बहीण लाडकी भाऊ पण लाडका बिल्डर सुद्धा आलेला आहे. लक्षात घ्या. प्रत्येक जागा हडप करून वेगवेगळी प्रक्रिया शासनाची जागा हडप करून मग असेल सिव्हिल हॉस्पिटल असेल, ऐका जिल्हा परिषद असतील, सिव्हिल हॉस्पिटल असेल, जिल्हा परिषद असतील, आणखी काही जागा असेल शासकीय ते हडप करून वेगळी विकास कामं तयार करायची आणि आपला खिसा फक्त भरायचा एवढंच काम करताय महाराष्ट्राचे. बाकी काय करत नाही. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये उत्तर प्रदेशातील अंजू नावाच्या तरुणीने पाकिस्तान गाठत पाकिस्तानी नागरिक नसरुल्लाह सोबत लग्न केलं होतं. तसाच प्रकार ठाण्यामध्ये उघड झाला आहे. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये उत्तर प्रदेशमधील अंजू नावाच्या तरुणीने पाकिस्तान गाठत पाकिस्तानी नागरिक नसरुल्लाह सोबत लग्न केलं होतं. भारताला खिजवण्यासाठी पाकिस्तानच्या ISIने या दोघांचं फोटोशूट करून सोशल मीडियावरती व्हायरल देखील केलं होतं. अगदी तसाच प्रकार ठाण्यामध्ये घडला आहे. ठाण्यातील तरुणीने पाकिस्तानात जाऊन लग्न केलं आहे. सोशल मीडियावर पाकिस्तानी तरुणाशी तिची ओळख झाली होती. त्यांचं रूपांतर प्रेमात झालं होतं. यानंतर तिने गपचूप पाकिस्तान गाठले आणि तिकडे लग्न उरकून ती पुन्हा अंजूसारखीच भारतात आली आहे. फेसबुकवर झालेल्या ओळखीनंतर ठाण्यातील एका तरुणीने ठाणे ते पाकिस्तान प्रवास करत पाकिस्तानातील एबोटाबाद येथे जाऊन लग्न केलं. काही महिने त्या व्यक्तीसोबत राहिली. ती 17 जुलैला भारतात परतली आहे. ठाणे पोलिसांना याची खबर मिळताच तिला पोलीस ठाण्यात बोलावून तिची चौकशी सुरू केली आहे. सनम खान असं तिचं या तरुणीचं नाव असून पोलीस पुढील तपास करत आहेत. सीमा हैदर ही महिला गेल्या वर्षी भारतात आली होती. ती देखील फेसबुकवरील गेमवर ओळख झाल्याने पती आणि मुलांना सोडून भारतात आली होती. यानंतर अंजूचे प्रकरण बाहेर आले होते. आता ठाण्यातील सनम या तरुणीने पाकिस्तानात जात तेथील व्यक्तीशी लग्न केलं आहे. पाकिस्तान हा भारताविरोधात कडक कारस्थान करणारा देश आहे. त्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका असल्याने सनम ही खरोखरच लग्न करण्यासाठी गेली होती की हेरगिरी किंवा अन्य काही कारणासाठी गेली होती याचा तपास पोलीस करत आहेत. 2022मध्ये नाशिकमधील तरुणीनेही दुबईमध्ये लिबियामार्गे पाकिस्तान गाठत लग्न केलं होतं. तिच्या पालकांनी ती हरवल्याची तक्रार देखील दिली होती. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ती भारतात परतल्यानंतर खरे बिंग उघड झाले होते. या प्रकरणामध्ये पोलीस स्टेशन वर्तकनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या अनुषंगानं सर्व स्तरावर पोलीस अधिकचा तपास करत आहे. त्या अनुषंगानं सविस्तर तपास वर्तकनगर पोलीस करत आहे. त्या अनुषंगानं तपास सुरू आहे. अधिकची माहिती आम्ही तपास पूर्ण झाल्यावर देऊ. ती सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला नंतर देऊ.